नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे त्यावरून एकच गोष्ट क्लिअर झालेली आहे, ती म्हणजे युवराज गुन्हेगार आहे हे आता इकडे MNN न्यूज चॅनलने सुद्धा सांगितलेलं आहे. कारण जेव्हा जामखंडे तिथं आला होता तेव्हा केदारला ही गोष्ट मान्य करावी लागलेली आहे. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा दयानंद खांडेकर केदारच्या डोळ्यात डोळे घालून बोलत आहेत आणि त्याला म्हणत आहेत की सांग मला काय वाटतं, तुलाही असंच वाटतं का की युवराज गुन्हेगार आहे, युवराज चुकीचा आहे, तर माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. आता केदार कधीच खोटं बोललेला नाही आणि आता त्याच्या बाबांनी जेव्हा त्याला शपथ दिलेली आहे तेव्हा तर केदारने खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण केदार कशा पद्धतीने हे सगळं सांगणार आहे, नक्की काय सांगणार, युवराज गुन्हेगार आहे असं त्याला का वाटतं, हे सगळं जेव्हा केदार सांगणार तेव्हा दयानंद खांडेकर यांची अवस्था काय झालेली असणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कौशिकीने केदारला ऑफिसमधून बोलावून घेतलेलं असतं. कारण कौशिकीच्या डोक्याला त्रास झालेला असतो. निशी त्याचबरोबर कमी जास्तीला आलेली जी आहे ती म्हणजेच रेखा, सगळेजण बोलत असतात. सगळ्यांचं एकच चाललेलं असतं की का का असं वागला. म्हणजे आता सांग कौशिकी, तुला आम्ही सांगितलं होतं ना त्याच्या हातामध्ये आयतं गोलीत देऊ नकोस, पण तू आमचं ऐकलेलं नाहीयेस. तू मात्र स्वतःच्याच मनाचं खरं केलेलं आहे. आता तुलाच या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. तू जर चूक केलेली असेल तर तूच सांगायचे. आता तूच त्या केदारला विचारायचे की त्याने हे सगळं का केलं आणि का सूड घेतलेलं आहे. कारण त्याने आता तिथं सांगणं गरजेचं होतं का हे सगळं, असं म्हणत आता कौशिकीला त्यांनी जाब विचारायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर दयानंद काकांना सुद्धा जाब विचारायला सुरुवात केलेली असते. आणि आता मात्र प्रश्न उभा राहतो की हे सगळं किती विचित्र पद्धतीने चाललेलं असतं. कारण त्यांना जराही वाटलेलं नसतं की या सगळ्याचे परिणाम काय भोगावे लागणार आहेत. हा विचार सुद्धा त्यांच्या मनात आलेला नसतो. फक्त त्यांना एवढंच माहिती आहे की काही झालं तरीही इकडे दोषी मात्र आपण कौशिकीला ठरवायचं. आणि आता कौशिकीला राग येतो, कौशिकी चिडलेली असते. कौशिकी म्हणते मी का उत्तर देऊ, जर का चूक केदारची असेल, केदारने हे सगळं केलंय, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला होता, मी स्वतः त्याला जाब विचारणार आहे असं कौशिकी सांगत असते. मग आता वाटच बघत असते. तेवढ्यातच केदार घरी येतो. केदार घरी आला की हे सगळेजण अक्षरशः तुटून पडतात त्याच्यावरती. कारण एकच सुरू असतं की का केदारने असं का केलं, केदारने ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत. कौशिकीला एवढा राग येतो, कौशिकी अक्षरशः केदारचा हात धरते आणि त्याला दरादरा ओढत घेऊन येते आणि त्याला म्हणते की सांग का, कशासाठी झाले हे, कुणी सांगितले हे सगळं, कशामुळं केलंय, असे अनेक प्रश्न विचारलेले असतात. तुला ह्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. मी आणि दयानंद काकांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू आमचा विश्वासघात केलेला आहे असं कौशिकी अक्षरशः केदारला ओरडून ओरडून बोलत असते. कारण तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की केदारने चूक केली, केदारने विश्वास आमचा सार्थ ठरवलेला नाही. तेव्हा केदार बोलण्याचा प्रयत्न करत असतो. एकतर केदार अशा कात्रीत सापडलेला होता की त्याने आजपर्यंत कधीच खोटं वागलेला नाही, पण आज त्याला खोटं बोलावं लागत होतं. पण अचानक जामखंडे तिथं आले आणि तो हादरला. कारण जामखंडेंनी अशा पद्धतीने प्रश्नांचा भडीमार केलेला होता. ज्यावेळेस केदारने जामखंडेवरती प्रश्न विचारून त्यांची वाट लावलेली होती, तशाच पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि केदार मात्र आता शांतच राहिलेला होता. तेव्हा मात्र आता सगळेजण प्रश्न विचारत असतात. तेव्हा कौशिकी म्हणत असते की केदार, तुला शिक्षा भोगावी लागणार आहे. तेवढ्यात तारिणी तिथे येते आणि म्हणते की हो, खुशाल द्या तुम्ही शिक्षा त्याला, पण त्याचे काय केलंय त्याची बाजू मांडण्याचा अधिकार त्याला आहे का नाही. मान्य, मला त्याच्याकडून चूक झालेली आहे, त्याने चूक केलेली आहे, पण त्या चुकीची शिक्षा एवढी मोठी पण त्याला देऊ नका की त्याला कळायचं बंद झालं पाहिजे. कारण तुम्ही सरळ सरळ त्याच्यावरती आरोप करत आहात. मान्य, मला तो चुकलेला आहे, त्याच्याकडून चुका झालेल्या आहेत, पण त्याने नक्की काय केलंय ते सांगा मला. केदारला तारिणी म्हणत असते की बोल. मग लगेचच पद्मिनी बोलायला सुरुवात करते की तू मध्ये बोलूच नकोस, कारण तू काय आहे ते मला माहिती आहे. त्याच वेळी रेखा सुद्धा बोलत असते. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की निशीची आई, मला माहिती आहे तुम्हाला निशीची काळजी वाटते म्हणून तुम्ही इथं आलेले आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला निशीची काळजी वाटत असेल तर
आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की तिचं कुटुंब तिच्यापासून तुटलं नाही पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे सगळं वागताय त्याच्यामुळं तुम्हाला जे काय वाटतंय त्या पद्धतीनं गोष्टी घडतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर जे आहे ते खांडेकरांचं आहे. खांडेकरांच्या घरामध्ये आम्ही राहतो. याचा अर्थ असा नाही की कोणीही येऊन कशा पद्धतीनंही बोलेल. पण एक गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण आजपर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यावरून एक गोष्ट क्लिअर होते, आणि ती म्हणजे निशीची आई तुम्ही कुटुंब तोडू नका. निशीची माणसं तिच्यापासून तोडून घेऊ नका, तिच्यापासून ती माणसं हिरावून घेऊ नका, असं तारणी तिला समजावून सांगत असते. आणि इकडे सगळ्यांना सांगू लागते की कौशिकीताई मला सांगा, आज केदार काय बोलला तिथे? मी स्टेटमेंट दिलं होतं बरोबर, मी पाहिलेलं होतं. मग केदारने काय सांगितलं सगळ्यांच्या समोर? केदारने एवढंच सांगितलं की हो, गुलाब आणि त्याचे संबंध होते, एवढंच सांगितलं. तुम्हीही त्याला पाहिलेलं होतं. युवराजच्या हळदीच्या कार्यक्रमात तो आलेला होता आणि मीही पाहिलेलं होतं. मग केदारने काही गुन्हेगार म्हणून सांगितलं का? मग तुम्ही सगळेजण त्याच्यावर आरोप कसे करताय? त्याच्यावर आरोप नाही करू शकत आहे तुम्ही. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर काही गोष्टी येत असतात. तेव्हा पद्मिनी म्हणत असते, तू बंद कर ग तुझं तोंड. तेव्हा तारणी म्हणते की हो, मी बंद करेल माझं तोंड, काहीच हरकत नाही आहे. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट येते का? कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले, काहीही झालं तरीही तुम्ही विसरताय की तुम्हाला काय करायचंय ते. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस केदारवर आरोप करता, प्रत्येक वेळेस केदारला चुकीचे ठरवता. पण तुम्ही या गोष्टींचा विचार केलाय का? युवराजकडून पण चूक झालेली असू शकते आणि केदारला आणि मला दुसरं काहीच नकोय. आज मी केदारची बायको म्हणून इथे उभी आहे, कारण केदारने आजपर्यंत कोणत्याच गोष्टींचा हट्ट केलेला नाहीये किंवा कोणत्याच गोष्टी मागितलेल्या नाहीयेत. इतके दिवस तो इथं राहतोय ते फक्त म्हणजे त्याची दुरावलेली नाती जी आहेत ती त्याला मिळालेली आहेत, त्या नात्यांसाठी तो इथे राहतोय. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कशाही पद्धतीने त्याला वागणूक द्याल, असं स्पष्टपणे आता तारणीने सांगितलेलं असतं आणि पटवून सुद्धा दिलेलं असतं, केदारची बाजू घेतलेली असते. इकडे मात्र निशीला आता रेखा समजून सांगत असते. रेखा म्हणत असते की हे बघ निशी, तुला माझं सगळं ऐकावं लागणार आहे आणि हे औषध घे, तुला बरं व्हायचं आहे. तू युवराजरावांना भेटून आलेस ना, सगळं नीट होणार आहे, काळजी करू नकोस, असं सुद्धा सांगितलं जात असतं. तेवढ्यातच तारिणीच्या बाबांचा फोन येतो आणि त्या रेखाला म्हणत असतात की काय चाललंय? अगं मला काळजी वाटते ना, मी येऊ का तिकडे? तेव्हा ती मूर्खासारखी बाई बोलते की तुम्ही नका येऊ, तुम्ही येऊन काय करणार आहात? मला माहिती आहे तुम्हाला कोणाची काळजी वाटते आणि तुम्हाला कोणासाठी यायचंय हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं तुम्ही इथं यायचाही प्रयत्न करू नका, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा बाबा तिला समजवत असतात, अगं ऐकून तरी घे माझं. पण तिला ऐकूनच नाही घ्यायचं, ती फोन कट करून देते. इकडं बाबांना निशीचीही काळजी वाटत आहे आणि तारिणीचीही काळजी वाटत आहे. रेखा तिथं गेली आहे म्हणजे ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. आता केदारला काळजी वाटत असते. तो दयानंद खांडेकरांच्या रूममध्ये येतो. बाबा खरंच मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, मी असं वागायला नको होतं, मी ज्या गोष्टी वागलेलो आहे त्या चुकीच्या आहेत, मला खरंच माफ करा, असं म्हणत तो माफी मागत असतो. तेव्हा मात्र दयानंद काका त्याला म्हणत असतात की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, कोणत्याही गोष्टींचा तू चुकीचा अर्थ काढू नकोस. पण मला एक सांग बाळ, कारण तू एवढा डगमगणारा नाहीये, तू खंबीरपणे उभा राहणार आहे हे मला माहिती आहे. पण अशी कोणती वेळ आली, असं काय घडलं म्हणून तुला अचानक हा निर्णय घ्यावा लागला? ह्या सगळ्या गोष्टी तुला निर्णय घ्यावे लागलेत हे मला माहिती आहे, पण अशी कोणती वेळ आली तुझ्यावरती म्हणून तू हा निर्णय घेतलाय, असं त्याला विचारू लागतात. आणि तेव्हा मात्र केदार शांतच असतो, कारण दयानंद खांडेकरांना माहिती आहे की माझा मुलगा डगमगणारा नाहीये, अशा खूप छोट्या गोष्टींना तो टेन्शन घेणारा नाहीये. मग असं काय झालं? तेव्हा ते म्हणतात की बाळा माझ्या डोळ्यात बघून सांग, खरंच तुला असं वाटतं का की युवराज गुन्हेगार आहे? म्हणजे तुझं मन काय म्हणतंय? एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून, खांडेकरांचा वारस म्हणून तुला जे काय वाटतं ते माझ्याशी बोल. आता मात्र केदार खूपच मोठ्या कात्रीत सापडलेला असतो, तो पेचात सापडलेला आहे आणि त्याला कळत नाहीये की आता काय बोलू, कारण ज्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या राहिलेल्या नाही आहेत. कारण जर त्याने काही चुकीचं उत्तर दिलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो, हे त्यालाही माहिती आहे. कारण त्याला स्वतःला माहिती आहे की युवराज हा चुकलेला आहे, युवराज कशा पद्धतीने चुकलाय ह्या गोष्टी त्याला चांगल्याच माहिती आहेत. पण आता मात्र या सगळ्यातून मार्ग काढत इकडे दयानंद खांडेकर त्याचबरोबर केदार यांना बाहेर पडायचं असतं. इकडे मात्र आता
पद्मिनी कौशिकीकडे येते आणि कौशिकीला जाब विचारू लागते. ती कौशिकीला विचारत असते की मला कळलं पाहिजे, कारण मला असं वाटतंय की तुझी इच्छाच नाही आहे की युवराजला या सगळ्यातून बाहेर काढावं, युवराजला या सगळ्यातून सोडवलं पाहिजे. ही तुझी इच्छाच नाही आहे. नाहीतर जर तुझी इच्छा असती तर तू केव्हाच युवराजला या सगळ्यातून बाहेर काढलं असतं आणि युवराजला या सगळ्यातून सोडवलं सुद्धा असतं. तेव्हा कौशिकी लॅपटॉपवरचा तो व्हिडिओ तिला दाखवते आणि म्हणते, हे बघा आणि मला सांगा की खरंच तुम्हाला असं वाटतं मी प्रयत्न करत नाही आहे, पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर मी आणखी काय केलं पाहिजे ते सांगा. आता मात्र पद्मिनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि इकडे केदार मात्र दयानंद खांडेकरांच्या समोर बसलाय आणि तो उभा राहिलेला असतो. तेव्हा दयानंद खांडेकर त्याला म्हणतात की सांग, माझ्या डोळ्यात बघून सांग की तुला काय वाटतं. आणि आता मात्र केदार सांगतो की हो, युवराज खरंच गुन्हेगार आहे. हे ऐकल्यानंतर बाबांना धक्का बसलेला आहे, कारण केदारला बाबांशी खोटं बोलायचं नाही आहे. पण केदार एवढंही सांगत आहे की तो गुन्हेगार आहे मान्य आहे मला, पण आपण त्याला यातून बाहेर काढूया. त्याची शिक्षा भोगल्यानंतर त्याला आपण चांगले संस्कार देऊया, चांगल्या मार्गावर पाठवूया, असं युवराजने वचन दिले. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.